नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण भारतीय समाजशास्त्रीय विचारवंत या पेपरच्या अंतर्गत डॉक्टर AR देसाई या विचारवंताविषयी माहिती करून घेणार आहोत. सर्वप्रथम डॉक्टर AR देसाई यांनी मार्क्सवादी परिप्रेक्ष्यातून भारतीय राष्ट्रवादाचे अध्ययन कशा प्रकारे केले याचा आढावा घेऊया. अक्षय रमणलाल देसाई यांनी भारतीय समाजाचे अध्ययन करताना मार्क्सवादी परिप्रेक्ष्याचा अवलंब केलेला दिसून येतो. भारतीय समाजशास्त्राचा सैद्धांतिक विचार प्रवाह कार्यवादी विचारसरणीकडून मार्क्सवादी विचारसरणीकडे सरकताना दिसतो. त्यात देसाई आणि मुखर्जी यासारख्या समाजशास्त्रज्ञांच्या कार्याचा महत्त्वाचा वाटा आपल्याला दिसून येतो. मार्क्सवादी दृष्टिकोन हा फक्त टीकात्मक अध्ययनाचा किंवा मूल्यमापनाचा आधार म्हणून ओळखला जात नसून ते एक अध्ययनाचे तंत्र, एक अभ्यासाची पद्धत आणि एक स्वतंत्र शास्त्र म्हणून स्वीकारण्याचा प्रयत्न देसाई यांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा आढावा घेणे आपल्याला क्रमप्राप्त ठरते. त्यांनी आता भारतीय राष्ट्रवादाचे मार्क्सवादी पद्धतीने कसं अध्ययन केलं हे खालील पैलूंच्या आधारे आपल्या लक्षात येईल. एकूण 6 पॉईंट आहेत. भारताची राष्ट्रवादी चळवळ, मार्क्सवादी दृष्टिकोनाची चिकित्सा, मार्क्सवादी दृष्टिकोनाचे महत्त्व, भारतीय समाज वास्तवाचे आकलन, भारतीय सामाजिक परिवर्तन आणि अध्ययनातील विविधता. या 4 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला भारतीय राष्ट्रवादाचे अध्ययन त्यांनी मार्क्सवादी परिप्रेक्ष्यातून कसे केले आहे हे समजून येईल. भारताची राष्ट्रवादी चळवळ नंबर 1चा पॉईंट. डॉक्टर AR देसाई यांनी 1966 साली सोशल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन नॅशनलिझम हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यात द्वंद्वात्मक ऐतिहासिकवादी दृष्टिकोनाचा अवलंब करून भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रवादी चळवळीचे मूल्यमापन समाजशास्त्रीय दृष्ट्या करण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण समाजरचना, सरकारची आर्थिक आणि सामाजिक धोरणे, राजकीय व्यवस्था इत्यादीमध्ये स्थित्यंतर घडून आली. त्याचा परिणाम ब्रिटिश सरकारच्या ध्येय धोरणाविरुद्ध असंतोष निर्माण करण्याकडे होऊ लागला, असे मत डॉक्टर AR देसाई यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यपूर्व काळातील समाजव्यवस्थेचे आकलन करताना देसाई यांनी काढलेले निष्कर्ष हे मार्क्सवादातील समाजव्यवस्थेच्या विकास सिद्धांतातून प्रभावित झालेले दिसून येतात. नंबर 2चा मुद्दा, मार्क्सवादी दृष्टिकोनाची चिकित्सा. भारतात मार्क्सवादी दृष्टिकोनाबाबत टीकात्मक दृष्टिकोनातून बघितले जात होते व अमार्क्सवादी दृष्टिकोनाचा पुरस्कार केला जात होता. देसाई यांनी भारतीय समाजशास्त्रीय अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात अमार्क्सवादी दृष्टिकोनाची चिकित्सा केली होती. त्यांच्या मते भारतीय समाजशास्त्राच्या वैचारिक परंपरेत सुरुवातीच्या काळात अमार्क्सवादी दृष्टिकोनाचा विशेष अवलंब अभ्यासकांनी जसा केला तसाच त्यांनी मार्क्सवादी दृष्टिकोनाचा अभिरही केला. कारण त्यांच्या मते मूल्यव्यवस्थेचे व सांस्कृतिक घटकांचे अध्ययन मार्क्सवादी दृष्टिकोनातून करणे अशक्य आहे. देसाई यांनी अमार्क्सवादी दृष्टिकोनातील संदर्भ अप्रस्तुत वाटतात, त्यामुळे ते मार्क्सवादी दृष्टिकोनावर भर देतात. 3. मार्क्सवादी दृष्टिकोनाचे महत्त्व. भारतीय समाजशास्त्राचे अध्ययन करताना भारतीय समाजशास्त्रज्ञांनी मार्क्सवादी परिप्रेक्ष्याचा अवलंब करावा असे देसाईंना वाटते. त्यामुळे त्यांनी मार्क्सवादी दृष्टिकोनाचे समर्थन केलेले आहे. शासकीय धोरणांचा
वर्गीय समाज व्यवस्थेचा सरकारकडून केला जाणारा वापर, भारताची राजकीय अर्थव्यवस्था, सामाजिक स्तररचनेतील परस्पर संबंध यांचे शास्त्रीय आणि वस्तुनिष्ठपणे अध्ययन करावायचे असल्यास मार्क्सवादी दृष्टिकोनच अधिक उपयुक्त ठरतो, असे त्यांचे मत होते. संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनाचा पुरस्कार करताना अभ्यासकांना मार्क्सवादी विश्लेषणाकडे दुर्लक्ष करता येत नाही. भूतकालीन घटनांचे, सामाजिक रचनेतून निर्माण झालेले सामाजिक संबंधांचे, राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेचे मूल्यमापन करतेवेळी मार्क्सवादी विचार परंपरेचा अवलंब करणे आवश्यक आहे, असे देसाईंचे मत होते. या दृष्टीनेच त्यांनी आपल्या समाजशास्त्रीय अध्ययनात या दृष्टिकोनाचा स्वीकार केलेला आहे. 4. भारतीय समाज वास्तवाचे आकलन. भारतीय सामाजिक वास्तवतेचा अन्वयार्थ विशद करताना देसाई यांनी इतर भारतीय समाजशास्त्रज्ञाप्रमाणे विरोध विकासवादाच्या तत्त्वाचा पुरस्कार केला. विशेषतः मानव समाजाच्या इतिहासाचा अन्वयार्थ विषेद करताना विरोध विकासवादाचे तत्त्व अधिक उपयुक्त ठरते, कारण आजपर्यंत झालेला मानव समाजाचा विकास हा संघर्षाचा किंवा विरोधकांचा आहे. प्रचलित समाजव्यवस्थेविरुद्ध संघर्ष किंवा विरोध करणारा एखादा वर्ग किंवा समूह प्रत्येक काळातील समाजव्यवस्थेत नेहमीच उदयास येत असतो, असे मत स्पष्ट करून ऐतिहासिक संदर्भाच्या आधारावर आणि विरोध विकासवादाच्या प्रक्रियेच्या आधारावर मानव समाजाच्या वास्तवतेचा आशय विषेद करण्याच्या दृष्टिकोनाला ऐतिहासिक द्वंद्वात्मक असे म्हटले जाते. देसाई यांनी याच प्रक्रियेद्वारे भारतीय समाज वास्तवाचे आकलन केलेले आहे. आणि 5 नंबरचा मुद्दा, भारतातील सामाजिक परिवर्तन. ब्रिटिश कालखंडापासून भारतीय समाजव्यवस्थेत कशा प्रकारे परिवर्तन घडून आले याचा आढावा देसाई मार्क्सवादातील विरोध विकासवादाच्या तत्त्वाद्वारे घेतात. भारतात जेव्हा ब्रिटिश सत्तेच्या जुलमी अत्याचाराचा अतिरेक झाला, तेव्हा त्या विरोधात जनसामान्य भारतीयांच्या मनात प्रक्षोभ निर्माण झाला. भारतातील राष्ट्रवादी चळवळीने त्यास आधार प्राप्त करून देण्याचे काम केले. राजकीय परिवर्तनाबरोबरच सामाजिक परिवर्तनाची आकांक्षा देखील त्यात अंतर्भूत होती. यात जमीनदार वर्गाच्या विरोधात शेतकरी वर्ग, वरिष्ठ जातींच्या विरोधात कनिष्ठ जाती समूह यासारख्या सामाजिक चळवळी उभ्या राहिल्या. अशा प्रकारच्या संघर्षग्रस्त परिस्थितीतूनच भारतीय समाजव्यवस्थेतील परिवर्तनास चालना मिळालेली. आणि शेवटचा भाग येतो, अध्ययनातील विविधता. मार्क्सवादी परिप्रेक्ष्याच्या आधारे सामाजिक वास्तविकता समजून घेताना अनुभवनिष्ठित क्षेत्रीय अध्ययनाकडे अधिकाधिक लक्ष पुरवण्याचे कार्य देसाईंनी केले. त्यामुळे त्यांच्या अध्ययनात विविध आढळून येते. ग्रामीण समाज जीवन, जाती व्यवस्था, नागरी जीवन, सामाजिक संस्था, उद्योगप्रधान समाजव्यवस्था, सामाजिक अलगीकरण, सामाजिक दूरत्व, सामाजिक आंदोलने, जाती आणि वर्गीय संघर्ष, राजकीय श्रेष्ठीजान, भारतीय राजकारण इत्यादी भिन्न विषयांचे अध्ययन मार्क्सवादी दृष्टिकोनातून करण्याचा प्रयत्न डॉक्टर A.R. देसाई यांनी केलेला आहे. एकंदरीत या उपरोक्त चर्चेच्या आधारे असे सांगता येईल की देसाई यांच्या पद्धतीशास्त्रावर मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडलेला होता. समाजव्यवस्थेत असणारे आंतरविरोध समोर आणून त्याद्वारे समाजाच्या प्रगतीचा आढावा घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. D.P. मुखर्जी यांच्याप्रमाणेच देसाईंनी देखील भौतिकवादाचा पुरस्कार केला. त्यामुळे भारतीय समाजशास्त्रीय परंपरेत मार्क्सवादी परिप्रेक्ष्याचा विकसित होण्यास मदत झालेली आपल्याला दिसून येते.